नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. दिसती का बायको कपड्याच्या आड गेली काय करा? आले 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 आले. आज लय भावानं बहिण नाटापाटा करून कुठंतरी जायची तयारी आहे बघा. चालली आता फिराय भाव पहिली. हा पण डोक्यात वेगळंच आहे. तुम्ही म्हणता ना दाजी काय सांगताय चालली दाजीला खरेदी कराय घेऊन. तर खरेदी करायला जायचं म्हणती. काय असेल हा. आता तुम्ही ओळखा, तुम्ही तर तसं भाव बहीण ओळखतेच. काय खरेदी कराय चालली पुन्हा काय खरेदी कराय चालली. पण विषय असा आहे, पेशंट आहे. पेशंट नाही विचार करत जीवाचा. पेशंट काय जीवाचा विचार करीना काय व्हाय नाही. आता मी तर काय भावानं बोलून आता बायको म्हणेन तसंच असतंय आपलं. आपण कधी कसल्या गोष्टीला आता बायकोला मी आडवं पडत नाही. कारण जी आडवं पडायला काय बायको काय वेगळ्या मॉडेलचं काय करते काय? जी जे- भलं होईल तीच करते ना. जे सगळं करते ती भल्यासाठीच करते बायको. मग ती मला सांगायचं पण तो त्याच्या आधीच नाही बरोबर आहे की नाही भाऊ बहिणीने ती म्हणतात की बायकोला काय मी आडवं पडत नाही. मग बायकोने काय आतापर्यंत काय दाजीचं वाईट फायासारखं काय केलंय का? नाही नाही नाही, वाईट व्हायला जर केलं नाही. बरं कसं आहे भावा ना आपलं वातावरण तर दाजीला खरं खेड्यापाड्याचं वातावरण, डोंगर बाग ही ती सगळं म्हणजे आपल्या भावा बहिणीला आवडत असतं बरं का. आणि नेहमी पद्धतीने खरं सांगायचं म्हणजे खरंच इथं सुखसुविधा तुमच्या पुनमताईने सगळी करून ठेवली. काय ना उपलब्ध नाही, लय खेडेगाव आहे भाऊ बहिणींनो. इथं काय नव्हतं पहिलं. हा. इथं म्हणजे ह्या ठिकाणी बसाय उठायचं म्हणलं तरी अवघड होतं. काटण कुटण उभा राहायचं म्हणलं तरी पायाला काट टोचायचं. कसली पण चिमण आज काटा आहे ना लागायचं. बाहेरचा माणूस आला ना तर असा प्रसन्न होतो. असं वातावरण तयार केलं इथं. बघत आपलं घर तर शेम सिटी टाईप केलेलं आहे. बघत उभा राहतो हम्म. घराकडं. ह्या म्हणजे जी आपण एवढं कष्ट घेतलं झाडं जुडं ही पटांगण करायला, घरात ठेवलंय तो काय? पण आहे. याला भरपूर असा खर्च झालेला आहे. आता पण त्याच्या मागचं ती काय माणसाला कष्ट दिसत माणसाला नाही. चांगलं काय म्हणतात जी चांगलं आहे दिसतं पण त्याच्या मागचं कष्ट नाही दिसत कुणाला. तसं भावा बहिणीला माहित आहे, कष्ट घेतलेलं आहे भावा बहिणीला माहित आहे. केस काढून टाकावं की असे अंगाला केस नाही काढलेली मला नाही. पहिलं म्हणजे पाण्याची तर मी सोय आधी नव्हती. दोनच आज मिनिटं. तुम्हाला सांगतो दारात बोर ठेव का पाणी आवाज येतोय का? बाद 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 कनेक्शनचं पाणी येते. झाडांना बी भरपूर पाणी. काय आपल्याला म्हणजे कनेक्शनच्या पाण्याची आवश्यकता नसतीच. आपल्याला बोर मारलेला आहे आपण आणि पाणी आपल्या बोरला चांगलं आहे. म्हणजे बाबा मागल्या वर्षी नाही अडचण आली. आता ह्या वर्षी बी भरपूर पाऊस झालेला आहे. पण इमर्जन्सी ज्या वेळेस आपल्याला काय बोरचं काय मोटरीचा आता इथून मागं बघितलंय तुम्ही बऱ्याच वेळा सारखाच घोटाळा व्हायचा त्याचा. त्या मोटरीला तरी काय म्हणायचं 10 वर्षाची मोटर झाली होती. म्हणून रागा वायतागाने डायरेक्ट टाटर मोटर डायरेक्ट 90 टाकलं. आता नाही टेन्शन काय. पण आपलं कनेक्शनचं पाणी बी आपल्याला जे वेळेस आडे अडचणला कनेक्शन घेऊन ठेवलंय. अडचण नको ना पाण्याची, आहे का नाही. तर हे म्हणजे आपल्या भावा बहिणीला म्हणजे हे जे परिसर आहे आपला आवडतो दारातला आणि नेहमी दाखवीत असतो. दिसायला भारी वाटतं ना. आता ही मधोमालतीची झाडं कवा बंगल्याचं काम चालू केलं त्यावेळेस आपण झाडं लावली होती, त्याच्या आधी लावली होती झाडं. पण आता चांगली झाडं मोठाली झालीत. गुलाबाचं झाड तिकडे एक झाड दिसतंय का, त्याला बी फुलं आल्यात. ती पलीकडचं झाड त्यालाच फुलं येणार बघा. काय नुसतं तोरंब्या नुसतंच कवळे येतात त्याला पानं फांद्या येतात पण त्याला फुलं येणार. पांढऱ्या फुलाचं गुलाबाचं झाड आहे. साजन हो 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 आली नटून. अजून जेवण करायचंय, आता जेवायचं गोळ्या आणि निघायचं. खायच्यात. गोळ्या खायच्यात अजून बायकोला. गोळ्या हा जेवण करून गोळ्या खाती आणि निघते आता. म्हणजे येते भावा बहिणीनं. आज मस्त अशी साडी फेडी नेसली. दाजीचं काय बोरकोल झाले. गेली की एखादी का व्हायना साडी आणत असती या नेसायला. काल एक घेऊन आली या. आता इकडे गेल्यावर एखादी घेऊन येते. थांबा नाही ती मला ती घ्यायची. मी ते तुम्हाला म्हणते ती घ्यायची. मग काय उगा कसल्या बी साड्या ती काल घेण्यापेक्षा तीच घेतली. आणि मग अशी नेसा ही बरी आहे की ती
काल घेतलेली. असं ना. मग अशी नेसाय कवा मऊ आपली भारी बरी आहे की, आहे का नाही? बरं. मऊ सुताची साडी आहेत भाऊ बहिणीने एकदम. साडी ही बी अंगावर भारी दिसते. मग बायकोच काय वाईट आहे वय, भेटली तुम्हाला तीच नशीब समजा. भल्या भल्यांना बायका भेटणं ते. बस चला बसायला वर बसू तिकडे ऊन बा. चला काय? इथं आता जेवण करते भाऊ बहिणीनं. पिवणी केल्यात मस्त पैकी बाजरीच्या भाकरी आणि मुळ्याची चटणी. हे आणा की जेवाय तुमच्या ताटात जेवण. पटकुनी जेवून निघायचं आपलं बघायचं होय. गार पाण्यानेच आंघोळ केली बाय. लय थंड वाजली काय सांगावं. गरम पाणी होतं पण तरी नाही गरम पाण्याने हे केलं. चला भाऊ बहिणीनो, तर आज चाललंय खरेदीचं नियोजन. तर आता आमचे भाऊ बहीण ओळखत्याला अशी मला अपेक्षा आहे बरं का. आता बघू काय करतात, ओळखतात का नाही ओळखत. तर आज खरेदी मोठी होणार आहे आपली. काय होणार आहे ओळखा. हा आल्यावर तर दाखवणारच. आल्यावर तर तुम्हाला दाखवीनच काय घेतलंय काय नाही. हो का, उन्हाला जरा बसल्यावर बरं वाटतंय भाऊ बहिणींनी. आता काय होतं ह्या दिवसात मवालय पडतो ना, मवालय असतो या गारट्याच्या दिवसात. तर भाऊ बहिणीनं परत माझं चाललंय बरं का आता नियोजन. काय चाललंय तिथं परत सांगेनच तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलच तुम्हाला. तर चला हो का, मस्त पैकी आवारलंय. आज साडी लय दिवसातून नेसली ही हो का. ही हा खाटव या खाटव. हा खाटवर खाटवर उन्हाला जीव. सारा जेवाय सारा भाऊ बहिणींनो. टोम्या झोपला इथं निवांत. त्या दिवशी टोम्याची तब्येत बिघडली होती पण झाला देव तारी त्याला कोण मारी झाला चांगला होय. जरा बरं वाटतं. हो का, जेवायला या. मुळ्याची चटणी मस्त पैकी मुळ्याची चटणी केली, किलोनी केली आपल्या. याला सुगरण आहे आपली भाऊ बहिणींनी होय. जेवायला या सगळ्यांनी. पिलू बी हाय, हा पुरं पण हाय. पण एवढंच की पिलू मनानं सगळ्या गोष्टी करते घरातल्या. हा पूर्वा जरा काम पण करते होय. हो का, मुळ्याची चटणी कशी आहे. आता आम्ही ज्या मार्ग निघालो ना त्या मार्गी वडापाव सुद्धा नीट भेटत नाही खायला होय. असा मार्ग आहे तो. आता आपल्या तालुक्याला गेल्यावर मस्त वडापाव ही खात असते मी होय. जेवायचं सगळ्यांनी. या जेवाय.
पाणी लय थंड आहे म्हणलं डेरा भरून ठेवा. अजून थंडीच गाठा गोठा आहे काय देऊ. मग दिवसा उंच टाकतो या दोघं एका ताटात जेवतोय म्हणतात एका ताटात जेवल्या प्रेम वाढतं. कोण म्हणतं मांडा हम्म. पण नवरा सारखा मला आहे ना धावतच असतं या काय सांगावं भाऊ. मला लय राग येतो या मग. एवढं सका म्हणून मुळा आणला. खा ना काय घ्यायचे अजून आणू. 2 दिवस झालं भूकच लागते. रात्री बी मला जेवण चांगलं गेलं. जेवा ये जेवा माता आले दवाखान्यात ना. चष्मा वय हा मग काय बघा मुलाची चटणी दाखवायचं राहिलं बहिणीने तुम्हाला दाखवते. बाजरीची भाकर किती वाजल्यात वर 12 12:30. 12 वाजल्या. कशी आहे चटणी. मस्त झाली. गोळ्या खायला जरा उशीर होतो बा मला. डोंगर गेले वाळून आता आमच्याकडे. मंजुळा